तानाजी मालुसरे यांचे गाव कोणते होते? पर्याय आहे ए पुरंदर, बी उमरठे, सी रायगड, डी जावळी. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी उमरठे. प्रश्न दुसरा, तानाजी मालुसरे कोणत्या पदावर होते? पर्याय आहे ए पेशवे, बी सरनौबत, सी सुभेदार, डी चिटणीस. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी सरनौबत. प्रश्न तिसरा, कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजींनी कोणत्या प्राण्याचा उपयोग केला? पर्याय आहे ए घोडा, बी हत्ती, सी घोरपड, डी बैल. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी घोरपड. प्रश्न चौथा, तानाजींच्या घोरपडीचे नाव काय होते? पर्याय आहे ए भवानी, बी यशवंती, सी लक्ष्मी, डी दुर्गा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी यशवंती. प्रश्न पाचवा, कोंढाणा किल्ल्याचे आजचे नाव काय आहे? पर्याय आहे ए प्रतापगड, बी राजगड, सी सिंहगड, डी तोरणा. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी सिंहगड. प्रश्न सहावा, कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? पर्याय आहे ए अफजल खान, बी शाहिस्ते खान, सी उदयभान राठोड, डी सिद्दी जोहर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी उदयभान राठोड. प्रश्न सातवा, तानाजी कोणत्या राजाचे बालमित्र होते? पर्याय आहे ए संभाजी महाराज, बी शाहू महाराज, सी शिवाजी महाराज, डी राजाराम महाराज. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी शिवाजी महाराज. प्रश्न आठवा, तानाजींच्या भावाचे नाव काय होते? पर्याय आहे ए सूर्याजी, बी प्रतापजी, सी नेताजी, डी यशाजी. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए सूर्याजी. प्रश्न नववा, कोंढाणा मोहिमेच्या वेळी तानाजी काय करत होते? पर्याय आहे ए शिकार, बी लग्नाची तयारी, सी शेती, डी यात्रा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी लग्नाची तयारी. प्रश्न 10वा, तानाजीच्या मुलाचे नाव काय होते? पर्याय आहे ए रायबा, बी खंडोजी, सी संताजी, डी बहिर्जी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए रायबा. प्रश्न 11वा, आधी लगीन कोंढाण्याचे हे वाक्य कोणाशी जोडले जाते? पर्याय आहे ए बाजीप्रभू, बी शिवाजी महाराज, सी तानाजी मालुसरे, डी प्रतापराव गुजर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी तानाजी मालुसरे. प्रश्न 12वा, कोंढाणा जिंकण्याची लढाई कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहे ए 1665, बी 1670, सी 1674,
डी 1680. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी 1670. प्रश्न 13वा, तानाजी मालुसरे यांना कोणत्या उपाधीने ओळखले जाते? पर्याय आहे ए सिंहवीर, बी स्वराज्यवीर, सी रणझुंजार मावळा, डी किल्लेवीर. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी रणझुंजार मावळा. प्रश्न 14वा, तानाजींचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला? पर्याय आहे ए पावनखिंड, बी विशाळगड, सी कोंढाणा युद्ध, डी प्रतापगड युद्ध. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी कोंढाणा युद्ध. प्रश्न 15वा, तानाजींना कोणत्या शस्त्रात विशेष प्रावीण्य होते? पर्याय आहे ए भाला, बी तलवार, सी तोफ, डी बंदूक. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी तलवार. प्रश्न 16वा, तानाजींच्या मृत्यूनंतर किल्ला जंजिऱ्याचे नेतृत्व कुणी केले? पर्याय आहे ए बहिर्जी नाईक, बी सूर्याजी मालुसरे, सी नेताजी पालकर, डी मोरोपंत पिंगळे. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी सूर्याजी मालुसरे. प्रश्न 17वा, गड आला पण सिंह गेला हे उद्गार कोणी काढले? पर्याय आहे ए संभाजी महाराज, बी राजाराम महाराज, सी शिवाजी महाराज, डी शहाजीराजे. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी शिवाजी महाराज. प्रश्न 18वा, तानाजींच्या स्मारकासाठी प्रसिद्ध किल्ला कोणता? पर्याय आहे ए तोरणा, बी सिंहगड, सी रायगड, डी लोहगड. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी सिंहगड. प्रश्न 19वा, उदयभान राठोड कोणाच्या बाजूने लढत होता? पर्याय आहे ए आदिलशाही, बी निजामशाही, सी मुघल, डी मराठे. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी मुघल. तर आजचा शेवटचा प्रश्न आहे, तानाजी मालुसरे कोणत्या समाजातील होते? पर्याय आहे ए धनगर, बी कोळी, सी मराठा, डी माळी. असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी कोळी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन प्रश्नांसोबत.